करा, अशा पद्धतीचं बाबासाहेबाचं एक काय होतं वाक्य होतं. आणि त्यामुळं तुम्ही काही झोपत राहू नका, कारण इतरत्र जातीवादी लोक तुमच्याकडे हातपाय धुवून लागलेले आहेत. इतरत्र जातीवादी लोक तुमच्याकडे तुमचा छळ करण्याच्या मार्गावर आहेत. परंतु तुम्ही काही झोपेमध्ये राहून चालणार नाही, कारण तुम्ही उठलं पाहिजे, जागं झालं पाहिजे आणि प्रतिकार करण्यासाठी सुद्धा काय झालं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. भीमा भीमा एक जखड म्हातारी थापा टाकीत आली आणि रमाबाईला विचारू लागली, भीमा कुठे आहे, भीमा कुठे आहे. का, काय झाले. रमाबाई घाबरल्या. भीमा कुठे आहे, मला भीमा दाखवा आधी. ते महाडला गेले आहेत, मलाही त्यांची काळजी लागली आहे, अजून आले नाही, काही वार्ताही नाही. तुला काही वार्ता कळली का. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या महाडच्या तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी जेव्हा जातात, तेव्हा रमाईला मात्र बाबासाहेब आंबेडकर सांगून जात नाहीत. कारण का, की माता रमाबाई म्हणतात की बाबासाहेब तुमच्यासोबत क्रांती करण्यासाठी किंवा युद्ध पातळीवर या भूमीवर या जनसेवा करण्यासाठी मला सुद्धा अधिकार द्या, मला सुद्धा तुमच्यासोबत येऊ द्या, जेणेकरून तुमच्यासोबत जर मी आली तर निदान त्या लोकांना खाऊ पिऊ घालण्याची सुद्धा मी सोय करीन. परंतु बाबासाहेब आंबेडकर त्या माता रमाईला काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे एक म्हातारी त्या रमाबाईच्या घरी गेली, झप 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 अशी चालत गेली, घाबरत गेली. मनाला तिच्या धीर वाटत होता की माझा भीम कुठे आहे, माझा भीम कुठे आहे, माझा भिवा कुठे आहे. अशा पद्धतीची ती वाक्य उद्गारत बोलणं बोलत ती माता रमाबाईच्या घरी पोहोचली. रमाबाई एकदम अशा घाबरून बाहेर आल्या की आजीबाई काय झालं. ते महाडला गेले आहेत, मलाही त्यांची काळजी लागली आहे, अजून आले नाहीत, काही वार्ताही नाही. तुला काही वार्ता कळली का. म्हणजे ती म्हातारी म्हणते की भीम कुठे आहे, भिवा कुठे आहे. परंतु रमाबाई म्हणतात की ते महाडला गेले, परंतु मला काही अजून त्यांची काही बातमी कळालेली नाही. तर तुला काही आजी माहिती आहे का, तुला काही बातमी आली का, असं काही तुला निरोप लागला का, असं ती रमाबाई उद्देशून त्या म्हातारीला पुन्हा माघारी विचारते. मला भीमा पाहू दे. भीमा, त्या म्हातारीने एकच जप सुरू ठेवला, भीमा भीमा. रमाबाईला कळेना म्हातारीला झाले काय. या म्हातारीला काही बरी वाईट बातमी तर कळली नाही. आता रमाबाईचाही जीव उडून गेला. त्यांना नाही त्या शंका येऊ लागल्या. म्हणजे त्या म्हातारी बरोबर मग त्या रमाबाईला सुद्धा काय वाटू लागलं, चिंता वाटू लागली की जेणेकरून मग त्या महाडच्या तळ्यावर जे बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह करण्यासाठी गेले, त्या महाडच्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी आपल्या बहुजन समाजासोबत बाबासाहेब आंबेडकर गेले. निश्चितच त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा गदारोळ झाला असेल, माझ्या साहेबाला त्या ठिकाणी मार दिला गेला असेल किंवा माझ्या साहेबाचं काहीतरी बरं वाईट त्या ठिकाणी झालं असेल, अशा पद्धतीची बातमी त्या म्हातारीला कळाली असेल. म्हणून निश्चितच मनानं ती म्हातारी असं भांबावल्यावानी काही उद्गारवाचक शब्द काढत आहे की मला भिवा दाखवा, मला भिवा दाखवा, मला भिवा दाखवा, अशा पद्धतीची ती उद्गार काढते आहे. म्हणून रमाबाईचा काही जीव त्या ठिकाणी लागत नाही. तिला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची काय वाटू लागली, मग काळजी वाटू लागली. कारण कुठल्याही महिलेला, कुठल्याही बाईला आपला जर पती घरी आला नाही वेळेवर, तर निश्चितच त्या पतीबद्दल त्या माऊलीला काय वाटते, चिंता वाटते. तशा पद्धतीची माता रमाबाईला सुद्धा काय वाटू लागली, चिंता वाटू लागली. तिला अधिकच धाप लागली आणि ती धापा टाकीतच खाली बसली. आजीबाई काय झाले ते तर सांग. काय सांगू रमा, त्या चांडाळांनी भीमाला काठ्या मारल्या. काठ्या मारल्या. हो, आणि तुला कसे कळले. मी म्हातारी झाले तरी अजून आंधळी झाले नाही. उघड्या डोळ्यांनी मी पाहिले. भीमा झोपला होता आणि हे चांडाळ त्यांच्या डोक्यात लाठ्या घालीत होते. माझ्या भीमाचे काय झाले असेल.
आता रमाबाईचाही धीर खचला. ही म्हातारी महाडून आली असावी, त्या तर रडायलाच लागल्या. इतक्यात बाबासाहेब आंबेडकर की जय बाहेरचा जयघोष ऐकू आला आणि रमाबाई रडता रडता हसल्या. आले वाटते बाबासाहेब. भीमा आला. म्हातारी धडपडत उठली आणि बाहेर आली. बाहेरचा आवाज ऐकून रमाबाईही बाहेर आल्या. पाहतात तो विजयी मुद्रेने बाबासाहेब येत आहेत आणि त्यांचा जय जयकार सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणजे बघा, त्या म्हातारीला जी बातमी कळाली होती, त्या बातमी कळाली की ती म्हातारीचं धैर्य खचून गेलं आणि तिचं धैर्य खचल्याच्या नंतर तिनं मग माता रमाबाईला सुद्धा त्या गोष्टी सांगितल्या आणि माता रमाईला सांगितल्याबरोबर त्या माता रमाईचा सुद्धा धैर्य खचून गेला. परंतु काही क्षणातच रमाबाई रडायला लागल्या, कारण आपल्या पतीचं बरं वाईट झालं. कारण ती म्हातारी सांगाच लागली की मी माझ्या उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे की बाबासाहेबाच्या अंगावर लोकांनी काठ्याने मार घातला. या चांडाळ लोकांनी, या चांडाळ धर्ममार्तंडांनी बाबासाहेब आंबेडकरला मारलेलं आहे आणि मी माझ्या उघड्या डोळ्याने सुद्धा बघितलं. मग त्या माता रमाबाईला असं निश्चितच वाटू लागलं की ही म्हातारी निश्चितच कुठून आली असेल, त्या महाडवरून आली असेल आणि महाडवरून आल्यानंतर खरोखरी बातमी खरी असली पाहिजे असं त्या रमाबाईला सुद्धा वाटू लागलं. परंतु तेवढ्यात रमाबाईचाही धीर खचला. ही म्हातारी महाडून आली असावी, त्या तर रडायलाच लागल्या. इतक्यात बाबासाहेब आंबेडकर की जय बाहेरचा जयघोष ऐकू आला आणि रमाबाई रडता रडता हसल्या. आले वाटते बाबासाहेब. भीमा आला. म्हातारी धडपडत उठली आणि बाहेर आली. बाहेरचा आवाज ऐकून रमाबाई बाहेर आल्या. पाहतात तो विजयी मुद्रेने बाबासाहेब येत आहेत आणि त्यांचा जय जयकार सुद्धा सुरू आहे. म्हणजे बाबासाहेब आले, ती म्हातारी बाबासाहेब आले आणि बाबासाहेबाचा जयघोष दारामध्ये ऐकू आला. कारण बाबासाहेब तो पराक्रम घडून आणि तो आवाज ऐकल्याबरोबर रमाबाई लगेच बाहेर आल्या आणि बाहेर येतात तर बाबासाहेबाचं हर्ष जणू काही या ठिकाणी होत आहे आणि तो हर्ष पाहून मग त्या म्हातारीला सुद्धा काय झालं, मग धडपड धडपड उठू लागली. बापा मला अशी बातमी लागली लगेच आता असे. मग ती म्हातारी सुद्धा एक काय झालं, मग तिच्या मनामध्ये घबराटपणा निर्माण झाला की आता रमाबाई निश्चितच मला काहीतरी बोलल की म्हातारी तुया मला काहीतरी सांगितलं, माझं मन सुद्धा तुया खचवून टाकलं. परंतु बाबासाहेब आंबेडकर कितीही अपमानास्पद जरी गोष्टी उपभोगल्या तरीही बाबासाहेबांना कधीही अपशकुन मानलं नाही. का की बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की मी जर हा कुठलाही अपशकुन मानतो तर माझा हा 85% जो अस्पृश्य समाज आहे तो समाज मात्र कुठंतरी झोपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जसं लोक मान सन्मानासाठी सामोरे जातात तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर अपमानासाठी सुद्धा सामोरे गेले होते आणि अपमान सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला होता. जशा पद्धतीने जहर माणसाच्या पोटामध्ये पचत नाही परंतु साखरेचे पाणी माणसाच्या पोटामध्ये साठवल्या जाते, पचवल्या जाते, तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना त्या जहराला सुद्धा म्हणजे त्या अपमानाला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पोटामध्ये पचवून ठेवलं. परंतु आपल्या चेहऱ्यावर कदापि त्यांनी असं रहस्य दिसू दिलं नाही की माझा या मार्तंडाने अपमान केला असेल, माझा या मार्तंड समाज धर्मधाड लोकांनी म्हणजे या जातीवादी लोकांनी माझा छळ केला असेल, मला मारला असेल, माझ्या आया बहिणींना मारला असेल, माझ्या तरुण बांधवांना मारला असेल, लाठीमार केली असेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काही तिथं दिसू दिलं नाही. त्या म्हाताऱ्याने बाबासाहेबांना पाहिले आणि ती बाबासाहेबांच्या गळ्यातच पडली. माझा भीमा, किती मारले रे बा त्या चांडाळाने तुला? कोण चांडाळ आणि कोण मारले? कोणी मारले? मी उघड्या डोळ्यांनी पाहिले भीमा. किती लाठ्या मारल्या तुला त्यांनी, मरो ते चांडाळ. आजी तुला स्वप्न पडले असेल. बाबासाहेबांनी त्या म्हातारीला सावरले आणि घरात आणले, तरीही ती म्हातारी बोलतच राहिली, बोलतच होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बघा एवढा पराक्रम घडवला, एवढा पराक्रम त्या ठिकाणी घडला, एवढं युद्ध त्या ठिकाणी झालं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना का सांगितलं नाही की माझ्या रमाईला हे दुःख पचवल्या जाणार नाही. माझी रमाई जेणेकरून तिच्या पोटामध्ये
उफाळा निर्माण होईल आणि ती हे दुःख म्हणजे सामोरे दाखवल आणि तिला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या म्हातारीचं सांत्वन केलं. त्या म्हातारीला पुन्हा सांगितलं की आजी माय, तुला एखादं झोपेमध्ये स्वप्न पडलं असेल आणि त्या स्वप्नामध्ये मला कुणीतरी चांडाळांनी मारहाण केली, मला लाठ्या काठ्याने मारलं, हे तुला त्या स्वप्नामध्ये दिसलं असेल. अशा पद्धतीने त्या म्हातारीला बाबासाहेबांनी काय केलं, आजीला घरात नेलं आणि बाजूला एका कोपऱ्यामध्ये सांगू लागले की आजी, तुला हे स्वप्न पडलेलं आहे. स्वप्न असले म्हणून काय झाले, स्वप्नात सुद्धा त्या चांडाळांनी तुला मारावे आणि हे बाकीचे तुझे सोबती काय करीत होते, नुसताच तुझा जय जयकार करीत होते. बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हातारीचे स्वप्न ऐकून बाबासाहेबांच्या बरोबर असलेल्या माणसांना आश्चर्य वाटले. ते आश्चर्याने म्हणाले, म्हणजे म्हातारीचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न ऐकून बाबासाहेब आंबेडकरांसोबत जे या सत्याग्रहासाठी जे लोक होती त्या लोकांना काय वाटू लागलं, मग आश्चर्य वाटू लागलं. आजी, तुझे स्वप्न खरे होते, खरेच बाबासाहेबांच्या जीवावरचे संकट गेले, आम्ही सावध होतो म्हणून ते पळून गेले. कोण पळून गेले, तुम्हाला सुद्धा स्वप्न पडले की काय? बाबासाहेब म्हणाले, रमाबाईंना कळेना हे काय गोड बंगाल आहे. त्या म्हणाल्या, काय झाले सांगा तरी, काहीतरी भयंकर घडले असावे. भयंकर, फारच भयंकर. बाबासाहेबांच्या जीवावरच घाला होता तो आणि त्या माणसाने तो घडलेला प्रसंग सांगितला. साऱ्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा केला. तो माणूस सांगू लागला. म्हणजे शेवटी त्या म्हातारीनं तो प्रसंग खरा सांगण्यास भाग पाडलं, परंतु बाबासाहेबांनी सुद्धा तरीही तो प्रसंग झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जी काही मंडळी होती तर त्या मंडळीनं त्या आजीला म्हटलं की हो आजी, खरोखर आहे, कारण तो क्षण जो होता तो बाबासाहेबांच्या जीवावरचा क्षण होता. त्या चांडाळांनी बाबासाहेब आंबेडकरांना खरोखर मारहाण केलेले होतं. भयंकर, फारच भयंकर. बाबासाहेबांच्या जीवावरच घाला होता तो आणि त्या माणसाने तो घडलेला प्रसंग सांगितला. साऱ्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा केला. तो माणूस सांगू लागला, बाबासाहेबांनी महाडला धर्मक्रांतीच्या ज्वाला भडकवल्या आणि त्याचे चटके धर्मादांना बसले आणि ते ओरडू लागले. बाबासाहेबांनी धर्म जाळला, धर्म बुडवला. बाबासाहेबांनी गरजून सांगितले, मी धर्म जाळला नाही, उजळ केला. मी बुडवला नाही, धर्म तारला. पण बाबासाहेबांची ऐकतो कोण? सारे धर्म वेडे, सारे धर्म पिसाट. त्यांच्या मनातून सुडाने पेट घेतला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकराला अतिशय कुकर्मीपणाने, अतिशय वाईटपणाने ही लोक म्हणू लागली की या बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बुडवलाय, या ठिकाणी आपला ग्रंथ जाळलाय, धर्म तारला. पण बाबासाहेबांचे ऐकते कोण? मी धर्म जाळला नाही, उजळ केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, मी धर्माला जाळलं नाही, त्याला उजाळा दिला. कारण या ठिकाणी इतरत्र लोक सुद्धा याच जाती धर्माचे आहेत, हे सुद्धा मानव धर्माचे आहेत, मानवच आहेत. या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही जाती नाहीत. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचं वर्तन मागत असाल तर हे काही योग्य नाही. मी बुडवला नाही, धर्म तारला. पण बाबासाहेबांचे ऐकतो कोण? सारे धर्मवेडे. म्हणजे धर्माचं ज्ञान कोणालाही नाही. धर्म पिसाट. त्यांच्या मनात सुडाने पेट घेतला. त्या रात्री आम्ही रायगड किल्ल्यावर होतो. दिवसभर रायगड किल्ला पाहिला, आसपासचा परिसर पाहिला, शिवाजी महाराजांचे सिंहासन पाहिले, तलवार पाहिली, जेवढे पाहता येईल तेवढे ऐतिहासिक वस्तू पाहिल्या. बाबासाहेबांच्या मनात इतिहासाच्या स्मृती जागृत झाल्या आणि रात्री त्या किल्ल्यावरच आम्ही सारे विसावलो. दिवसभराच्या श्रमामुळे बाबासाहेब थकले होते. ते झोपेच्या अधीन झाले. ते शांत झोपले. आम्हीही थकलो होतो, आम्हीही शांत झोपलो होतो. किती आम्ही बाबासाहेब आणि आम्ही तिघे, म्हणजे हा सत्याग्रह झाल्याच्या नंतर
या सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या सोबत 2 सवंगडी म्हणजे हे 3 जण कुठं झोपायला गेले होते? त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीवर म्हणजे त्या रायगडाच्या किल्ल्यावर जाऊन झोपले. का? की आपल्याला कुणीतरी हुडकायला येतील आणि आपल्यावर कुणीतरी आक्रमण करतील, आपल्यावर हल्ला करतील, अशा पद्धतीने ते त्या किल्ल्यावरच राहिले. सारे विसावले. दिवसभराच्या श्रमामुळे बाबासाहेब थकले होते. ते झोपेच्या अधीन झाले. ते शांत झोपले. आम्हीही थकलो होतो. आम्हीही शांत झोपलो होतो. किती आम्ही? बाबासाहेब आणि आम्ही तिघे. मध्यरात्र झाली. सर्वत्र शांतता पसरली. कुठे कसलाच आवाज येत नव्हता. दूर, अगदी दूर कुल्हेकुई ऐकू येत होती. मध्येच दूरवर एखाद्या कुत्र्याचा आवाज येत होता. त्यामुळे ती शांतता भयान वाटत होती. त्यातच अंधार कंटाळून काळाकुट्ट अंधार. एक मिनमिनता दिवा मात्र आम्ही उशाशी ठेवला होता. त्याचाच काय तो मंद प्रकाश, बाकी काळा अंधार. फारच भयान वाटत होते. किती वाटत होती. इतक्यात एक आवाज सर्वत्र घुमला, जागते रहो. आणि किल्ल्यात त्यांचा प्रतिध्वनी उमटला, जागते रहो. म्हणजे तुम्ही काही झोपू नका, कारण तुमच्यावर कधी हमला होईल हे काही मात्र सांगून येणार नाही. त्याच तरी तुम्ही सतर्क राहा, जागे राहा. आणि किल्ल्यात त्यांचा प्रतिध्वनी उमटला. आम्ही जागे झालो. मनात भीती निर्माण झाली. बाबासाहेब मात्र शांत झोपले होते. त्यांची झोपमोड होऊ नये असे आम्हाला वाटले. आपल्या बाबाला झोपू द्यावे. खूप थकला आहे तो. आम्ही बाबासाहेबांना उठवलेच नाही. आम्हाला वाटले भात झाला असेल आणि आम्ही डोळे मिटणार. इतक्यात पुन्हा तोच आवाज आला, जागते रहो, जागते रहो. आमची खात्री झाली. हा भास नाही, काहीतरी धोका आहे. आणि आम्ही चाहूल घेतली. गडाखाली बरीच माणसं होती आणि ती माणसं आवाज देत होती. म्हणजे त्या शिवनेरी गडाच्या किल्ल्याच्या आजूबाजूनं सभोवताली माणसाचा जत्था निर्माण झाला होता, जमा झाली होती. जागते रहो. ती कुणाची माणसे आहेत, कुणाला जागे ठेवत आहेत काहीच ठाऊक नव्हते. ते आवाज का देत आहेत, कुणाला देत आहेत काही कळत नव्हते. एवढ्या रात्री बाबासाहेबांना एकटे सोडता येत नव्हते. गडाखाली उतरता येत नव्हते. आम्ही ठरवले आपण जागे राहायचे, रात्रभर जागे राहायचे. आणि आम्ही जागे राहिलो. डोळ्यात तेल घालून जागे राहिलो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसोबत जी मंडळी होती ती मंडळी या खालचा आवाज ऐकून रात्रभर झोपली नाही. का झोपली नाही? कारण आपण जर गाढ झोपे त्या ठिकाणी राहिलो तर निश्चितच आपल्या बापाचं मरण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही जातीवादी लोक बाबासाहेब आंबेडकरांचा खून केल्याशिवाय राहणार नाहीत. बाबासाहेबांवर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांवर जर आक्रमण केलं गेलं तर निश्चितच आपलं कोणी या जगामध्ये वाली नाही. म्हणून या लोकांनी डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि रात्रभर बाबासाहेब आंबेडकरांना जागून काढलं. बाबासाहेब आंबेडकरांना झोपेतून काही उठवलं नाही. मध्यरात्र उलटून गेली. गडाखालचा आवाज थोडा कमी झाला आणि आम्हालाही थोडी डुलकी आली. पण पुन्हा तोच आवाज अधिक जोराने, पहिल्यापेक्षा मोठा, जागते रहो. आम्ही पाहिले 10-12 सावल्या अंगावरून पळून जात होत्या. त्या सावल्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या होत्या. आम्ही घाबरलो, पण तरीही बाबासाहेबांना उठवले नाही. त्यांच्या भोवती जागत बसलो. ही भुताटकी असेल असे वाटले. आम्ही मनात शिवरायांची प्रार्थना केली, भवानीची प्रार्थना केली, आमचा राजा सुखरूप ठेव. रात्र संपून गेली. पुन्हा त्या सावल्या दिसत नाही आणि पुन्हा तो आवाज आला नाही. म्हणजे या लोकांनी काय केलं त्या ठिकाणी? मग कोणी शिवरायाची याचना करत, प्रार्थना करत, कोणी भवानीला प्रार्थना करत, त्या भवानी माईची याचना करत. कारण आमचा राजा, आमचा बाबासाहेब सुखरूप राहायला पाहिजे. आमच्या बाबासाहेबाला कुठल्या प्रकारची या ठिकाणी हानी पोचली नाही पाहिजे. या ठिकाणी जीवित हानी झाली नाही पाहिजे. हे जणू काही कुठं एखादं ते भूत भविष्य असते ना, तशा पद्धतीची ही भुताटकी लोक असतील. परंतु या भुताटकी लोकांपासून काही
दुर्घटना या ठिकाणी घडली नाही पाहिजे आणि बाबासाहेबांचं बरं वाईट काही झालं नाही पाहिजे, म्हणून ती लोक त्या ठिकाणी त्या देवाला म्हणजे भवानी मायला, छत्रपती शिवाजीला विनंती करू लागले, प्रार्थना करू लागले की आमचा राजा सुखरूप ठेव. रात्र संपून गेली, पुन्हा त्या सावल्या मात्र दिसल्या नाही. खरोखर त्या भवानीनं मग ते तारलं, ते युद्ध टळलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही प्रतिवार होता तो वार मात्र आला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची झोप मात्र त्या ठिकाणी शांत झाली. दिवस उगवला, बाबासाहेबाला जाग आली, त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही रात्रभर झोपला नाही वाटते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्या लोकांना म्हणजे त्यांच्या सवंगड्याला म्हणतात की का रे बाबा तुम्ही झोपले नाही रात्रभर. म्हणजे बाबासाहेबाला असं वाटलं की मी झोपलो म्हणजे माझी लोक सुद्धा झोपले असतील, परंतु ते काही झोपले नाही असा भास बाबासाहेब आंबेडकरांना झाला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विचारलं की तुम्ही रात्रभर झोपले नाही वाटते. तर ती लोक म्हणतात नाही. का? गडावर झोप आली नाही, मला रात्र छान झोप लागली, चला निघू आता आपण. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला या गडावर शांतपणाने झोप लागली, छान झोप लागली, मग चला आता निघू आपण. आणि आम्ही निघालो. रात्रीचा तो प्रसंग बाबासाहेबांना सांगावा असे वाटले, पण बाबासाहेबांचा उत्साह पाहून तो प्रसंग आम्ही सांगितला नाही. त्यांच्या मनाला आणखी थकवा आला असता. म्हणजे आम्ही जर हा रातचा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांना कथन केला असता, सांगितला असता, तर बाबासाहेब आंबेडकरांचं मन काय झालं असतं, खचून गेलं असतं की खरोखर माझ्या पाठीमागे कुठेही जरी मी गेलो तरीही मात्र ही चांडाळ चौकडी लोक, ही धर्मांतराची लोक ही माझ्या मागं लागलेली आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकर थकून जातील म्हणून काही या मित्रमंडळींनी, या बाबासाहेब आंबेडकरांच्या सवंगड्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना रातचा प्रसंग काही सांगितला नाही. पण खरेच भुताटकी होती का ती? रमाबाईने विचारले. नाही, ती भुताटकी नव्हती. म्हणजे बघा, तो प्रसंग पुन्हा त्या माता रमाबाईनं सुद्धा म्हणजे माता रमाईला सांगितला आणि त्या माता रमाईनं विचारलं की खरंच तो भुताटकीचा हे होता का? ती भुताटकी नव्हती. खरेच 10-12 लोक आले होते. बाबासाहेबांच्या जीवावर ते घाला घालणार होते, पण आधीच आमच्या माणसांना कळले होते की बाबासाहेबांच्या जीवाला धोका आहे आणि ही जीवाभावाची माणसे रात्रभर गडाखाली पहारा देत होती. जागता पहारा, जागते रहो. तो जागता पहारा पाहिला आणि घाला घालायला आलेली माणसे पळून गेली. बाबासाहेबांच्या जीवावरचे एक फार मोठे संकट टळले. काळ आला होता, पण वेळ मात्र आली नव्हती. कारण त्या लोकांनी जशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना जागून काढलं, कारण तीच जी 10-12 माणसं होती, तीच माणसं त्या गडाखाली जागते रहो अशा पद्धतीचं वारंवार सूचना देत होती की जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही चांडाळ चौकडी लोक होती, त्या चांडाळ चौकडी लोकांना सुद्धा ही लोक काय झाली मग ओळखू आली नाही. तीच लोक जणू काही त्यांना काय वाटू लागलं की हे आपल्याच सोबत लोक आहेत आणि आपल्यासोबत लोक असल्यामुळं त्यांना त्या वरच्या जे गडावर बाबासाहेब आंबेडकरांना जागून काढणारी जी मंडळी होती, ती मंडळी मग काय होत होती, जागृत राहत होती. कारण हे खालून कलमा करत होती, म्हणजे चिल्लावत होती, ओरडावत होती, कल्ला करत होती आणि या लोकांच्या कलम्यामुळं मग ते वरची जे लोक होती ती लोक मात्र काय राहायची, सज्ज राहायची की नाही आपल्या लोकांचा आवाज आहे. आपल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही झोपू नका, कारण तुम्ही जर झोपी गेले तर निश्चितच बाबासाहेबांवर त्या ठिकाणी हमला होण्याची फार दाट शक्यता आहे. म्हणून तुम्ही रात्रभर काही झोपू नका. खडा पहारा देऊन बाबासाहेब आंबेडकरांना जागून काढा. हा प्रसंग ऐकला आणि साऱ्याचे अंग शहारून गेले. त्या म्हाताऱ्या बाईने तर आपल्या पदराने भीमाची दृष्टच काढली. रमाबाईने आपल्या पंचप्राणाने बाबासाहेबांना ओवाळले. म्हणजे त्या म्हातारीनं काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेतलं आणि आपल्या पदरानं बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा, अंग जणू काही पुसून काढलं आणि भीमाची दृष्ट काढली. म्हणजे ती एखादी मायमाऊली एखाद्या लेकराची दीट काढते ना, तशा पद्धतीचं तिनं काय केलं, मग बाबासाहेबांची दृष्ट काढली. आणि माता रमाबाईनं
एक पंचआरती हाती घेतली आणि पंचआरती घेऊन त्या पतीची ओवाळणी केली की माझे पती ईश्वर कृपेनं किंवा या देवाच्या भवानीच्या कृपेनं सुखरूप घरी आले, हे माझं परम भाग्य समजते. म्हणून तिनं पंचआरतीनं बाबासाहेबांना ओवाळले. बाबासाहेब सद्गतीत झाले. त्यांनी म्हाताऱ्या बाईचे पाय धरले आणि ते गैवरून म्हणाले, माय माऊली, स्वप्नात सुद्धा माझी केवढी चिंता तुला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पुन्हा त्या म्हाताऱ्या माऊलीला म्हणाले की माई, खरोखर माझी किती चिंता आहे ग तुला. म्हणजे तुझं मी कितीतरी मन सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तुझं मन काही मात्र धार देत नव्हतं. तुझ्या मनामधलं जे काही स्वप्न होतं, तुझ्या मनामध्ये एक धास्ती होती की माझा बाबासाहेब त्या ठिकाणी जर गेले तर निश्चितच हे चांगला चौकडी लोक माझ्या बाबासाहेबाला मारहाण केल्याशिवाय सोडणार नाही. कारण त्यांचा धर्म या ठिकाणी बुडवलेला आहे, त्यांचा धर्म डुबवलेला आहे. म्हणून ती लोक संतापतील आणि बाबासाहेबावर हमला केल्याशिवाय राहणार नाही. असं त्या म्हातारीला काय झालं होतं, स्वप्नामध्ये दिसत होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरच्या मनाला खंत होती, दुःख होतं, परंतु आपल्या रमाबाईला ते दुःख पोचू नये आणि तिला कुठल्या पद्धतीची इजा होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकर हा प्रसंग काय करत होते, झाकून ठेवत होते, लपून ठेवत होते. त्यांचे अंतःकरण भरून आले. भरलेल्या अंतःकरणानेच ते साऱ्यांना म्हणाले, तुम्ही जागत होता म्हणून काळ सुद्धा पळाला. तसेच जागृत राहा तर अस्पृश्यता ही दूर पळून जाईल, अगदी जगाच्या सीमेपलीकडे. म्हणजे आज जशा पद्धतीनं तुम्ही मला जागून काढलं म्हणून हा काळ सुद्धा पळाला. म्हणजे माझ्यावर जे काही संकट होतं, माझी जी काही जीवितहानी होणार होती, तर ती तुम्ही तुमच्या जागरणामुळं, तुम्ही जागे असल्यामुळं काय झालं, तुम्ही तिला तो काळ पळवून लावला. आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही एकजूट राहिले आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही जागी राहिले तर निश्चितच तुमच्यावर जो काही हा अस्पृश्यतेचा कलंक लागलेला आहे, ही जी काही तुमच्यावर अस्पृश्यता लादलेली आहे, ती निश्चितच मात्र या समुद्राच्या सात पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकर गरजून त्या लोकांना सांगतायत. आणि साऱ्यांनी ठरविले, आता झोपायचे नाही, जागे राहायचे. तिन्ही त्रिकाल जागते रहो. गोष्टीचा तास संपला. मुलांना घंटीचा फार राग आला. आपल्या चेहऱ्यावर त्यांनी तो दाखवला, पण इलाज नव्हता, गोष्ट संपली होती. त्यांना उठावेच लागले. म्हणजे अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकराला लोकांनी जागून काढलं आणि त्यांच्यावरचा काळ लोटून पुढं घातला. आणि काळ पुढं घातल्यावर बाबासाहेब आंबेडकर उद्देशून म्हणाले की बाबारोय, अशा पद्धतीनं तुम्ही जर जागे राहिले तर निश्चितपणानं तुमच्या अस्पृश्यतेचा कलंक मिटल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून अस्पृश्य समाजाला सांगितलं. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, माता रमाबाई की जय, माता भीमाबाई की जय, माता सावित्रीबाई फुले की जय. आता उद्या पाहायचं आहे आपल्याला अस्पृश्यतेचा घाव. म्हणजे आता बाबासाहेब आंबेडकर